क्षेत्ररक्षणाचं डिसिजन घेतलेला आहे आणि शिवांश 11 कडून फलंदाजीसाठी उतरलेले आहेत ते बाळा. अमोल स्ट्राईकवर आहे तो बाळा. नॉन स्ट्राईकला आहे तो दुर्गा. दुर्गा रानडे. दुर्गा हा कारवारचा नावाजलेला फलंदाज. असंख्य मॅचेस त्याने जिंकून दिलेले आहेत. फोंडा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतो असा हा दुर्गा. बाळा कोल्हापूर पंचक्रोशीतला हा धडाडीचा फलंदाज बाळा. शिवानींचा हा पहिला चेंडू. बाळाला काही असं समजलं नाही. बाळा हा बीट होतोय. निर्धाव चेंडू. विनयचा हा दुसरा चेंडू. बाळाने हा टोळलेला चेंडू हा 4 धावांसाठी जातोय तो. अशा तऱ्हेने धावसंख्या होते ती 4. उत्कृष्ट असा फटका मारलेला बाळाने. विनय सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं. हा विनयचा हा तिसरा चेंडू बाळासाठी. काहीच न समजलेला चेंडू नाही. हा वाईट आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा बाळा तयार. विनयचा हा बाळासाठी चेंडू. मला वाटतं हा नो बॉल. नो बॉल घोषित केला आहे पंचांनी. होय, वाईट नंतर हा नो बॉल. फ्री हिट. फ्री हिट. निर्धाव चेंडू. बाईच्या दिशेने ही अतिरिक्त धाव. दुर्गाने हा टोळाला होता चेंडू, परंतु पुन्हा एकदा त्याला आपल्या क्रीजमध्ये परततोय. निर्धाव चेंडू. स्ट्राईकवर आहे तो दुर्गा. दुर्गाची बॅट अजून काही तळपलेली दिसत नाही आहे. दुर्गाच्या बॅटमधून असंख्य षटकार असे आम्ही बघितले होते. आत्ताही बघायला आवडतील. दुर्गा नेक्स्ट मॅच टॉससाठी उपस्थित राहायचे कोस्टल वॉरियरचे कॅप्टन आणि हर्षल स्ट्रायकर. कोस्टल फायटर आणि हर्षल स्ट्रायकर. विनयचा पुढेचा चेंडू दुर्गासाठी. दुर्गा एक पुन्हा एकदा बीट होतोय दुर्गा. काहीसा न समजल्या चेंडू दुर्गाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 7. बिनबाद 7. विनायक यांची चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या आहेत विनायक याने. चांगली अशी गोलंदाजी विनायक यांची. दुसरं षटक घेऊन गोलंदाज
समीर काय समीर दुसरं षटक घेऊन समीर वैयक्तिक पहिला व संघातर्फे दुसरा षटक घेऊन समीर सामना करेल तो म्हणजे स्ट्राईकला कोण बाळा. चांगला असा फटका बाळा यांचा लेग साईडच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली अशी फिल्डिंग अनिल यांची. बाळा यांना एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची वाढती धावसंख्या 8 धावा. पुढील चेंडू घेऊन समीर. आता मात्र सामना करेल तो म्हणजे दुर्गा. आणि इथं मात्र दिशा भटकतोय समीर. स्क्वेअर चेंडू. कॉस्टल फायटर. आता होणारा सामना कॉस्टल फायटर विरुद्ध हर्षा. तरी नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही कप्ताननी. पुढील चेंडू घेऊन समीर. सामना करेल दुर्गा. समीर यांचा चांगला असा चेंडू. निर्धाव चेंडू. या पुढील होणारा सामना आहे तो कॉस्टल फायटर्स विरुद्ध हर्षा. तरी दोन्ही संघाच्या संघनायक नेते नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकदा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडू. बॅटमॅनच्या डोक्यावरनं जातोय चेंडू. स्क्वेअर चेंडू. अंपायर निर्णय अंतिम. स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडू. अंपायर निर्णय स्क्वेअर चेंडू. पुढील चेंडू घेऊन समीर. सामना करेल तो म्हणजे दुर्गा. चांगला असा फटका दुर्गा यांचा. चेंडू जातोय बघूया लेग साईडच्या दिशेने 4 धावांसाठी. चांगला असा फटका दुर्गा यांचा. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 धावा. आणि नितेश याने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नितेश. पुढील चेंडू घेऊन समीर. सामना करेल तो म्हणजे दुर्गा. पुन्हा एकदा चांगला असा फटका आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. चांगला असा फटका दुर्गा यांचा. आणि संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजून. चांगला असा चेंडू. निर्धाव चेंडू. आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन समीर. सामना करेल तो म्हणजे दुर्गा. दुर्गा यांचा चांगला असा फटका आहे. मला वाटतंय 4 धावा निश्चित मिळू शकतायत आणि ते 4 धावा. आणि संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 धावा. बॅटिंग कोणाची आहे ती बॅटिंग? बॅटिंग कोणाची आहे ती? शिवांश 11 संघाची चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. नितेश. 2च झाले ना. नितेश. हर्षा 11 कप्तान नितेश. महेश इथे यायचंय. हर्षा 11 संघ मालक महेश नाणेफेकीसाठी यायचंय. पुढील चेंडू घेऊन शिवा. सामना करायचा म्हणजे बाळा. संघातर्फे 3रा षटक वैयक्तिक पहिला षटक घेऊन शिवा
सामना करेल तो म्हणजे बाळा. चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. चांगला असा फटका बाळा यांचा. एक धाव निश्चित मिळू शकते आणि एका धावेवर समाधान. चांगली अशी गोलंदाजी आणि ते नाणेफेक होते. नाणेफेक जिंकताय कॉस्टर फायटर्स. तरी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे आणि ते क्षेत्ररक्षण स्वीकारलंय कॉस्टर फायटर्स याने. आणि पुन्हा एकदा शिवाय यांचा निर्धाव चेंडू. चांगला असा फटका. बघूया इथे झेल होतोय आणि इथे गडी बाद होतोय. दुर्गा शिवाय यांची चांगली गोलंदाजी. दुर्गा याला पहिल्यांमध्ये जावं लागतंय आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानात अशोक. स्कोर किती झाला? 25 ना. एक झाला. किती बॉल राहिले? आतापर्यंत शिवाय यांनी 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शिवांश संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठ्यात मोठं टार्गेट सेट करावं लागेल. 25 आणि ते एक धाव निश्चित. 26 धावा अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावांवर. शेवटचा चेंडू घेऊन शिवा सामना करेल आबा. चांगला असा चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी खटक्यार बट जाग्यावर पडले. बाळा यांची चांगली अशी फलंदाजी आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32 धावांवर. एक गडी बाद, 32 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32 धावांवर. बाळा यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि ते जास्तीत जास्त धावसंख्या उभारायची असेल तर बाळा यांनी जास्तीत जास्त चेंडू खेळले पाहिजे. अजून बॉलर नेम काय? बॉलर नेम ओके. वैयक्तिक पहिल्यावर संघातर्फे 4थं षटक घेऊन म्हणजे शेवटचं षटक घेऊन दिलीप. स्ट्राईक वर आहे ते म्हणजे अशोक. चांगला असा चेंडू आणि ते मला वाटतं धावबाद. अशोक धावेचा प्रयत्न होता अशोक यांचा. रनआउट होतोय अशोक. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय नवीन फलंदाज विठोबा. सामना करेल दिलीप यांचा. दिलीप यांचा चांगला असा चेंडू. अशोक काहीच समजू शकला नाही. धावसंख्या स्थिरावली आहे 32 धावांवर. बाळा यांची चांगली अशी फटकेबाजी पण बाळा इथे नॉन स्ट्राईक वर थांबले आहेत. त्यांना स्ट्राईक घेणे गरजेचं आहे. धावसंख्या वाढवायची असेल तर बाळा यांनी स्ट्राईक घ्यायची आहे. पुढील चेंडू घेऊन दिले. सामना करेल विठोबा. आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू. सोयर चेंडू. वाढती धावसंख्या 33 धावा. पुढील चेंडू घेऊन दिलीप.
चांगला असा चेंडू. बॅटमन काहीच समजू शकला नाही. कीपर पण बीट होतोय आणि चेंडू एका धावेसाठी जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. वाढती धावसंख्या 34 धावा. आता मात्र स्ट्राईकवर बाळा सामना करेल. काहीच समजू शकले नाही बाळा. दिलीप यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुढे चेंडू घेऊन दिले. चांगला असा फटका बाळा यांचा. एक धाव निश्चित मिळू शकते आणि मला वाटतं 2 धावा मिळू शकतात. कशा असं क्षेत्ररक्षण अनिल यांचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगला असा फटका बाळा यांचा आणि ते रनआउट होतोय. विठोबा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यतिराज चांगलं क्षेत्ररक्षण यतिराज यांचं. विठोबा याला धावबाद केलंय यतिराज यांनी. अमन न्यू बॅटमन या अमन. अजूनही शेवटचा एक चेंडू. या षटकातील शेवटचा, या इनिंग मधील शेवटचा चेंडू दिलीप यांचा. चांगला असा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी मालवणी भाषण आकारण्याच्या पैलाने. चांगला असा फटका बाळा यांचा आणि संघाची वाढती धावसंख्या. बाबा 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 घुमायला तो षटकार बेकार. खवा वर करून मारायला लागला. पिसाळला गडी. येऊ ना ते यार. स्कोर 42 झाले ना. आणि 4 षटकांची संपतीनंतर धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 42 धावा. 43 विन. नाव काय शिवासरच्या टीमचं? शिवासरच्या टीमचं नाव काय? SK वॉरियर्सला हा सामना जिंकायचा असेल तर 4 षटकांमध्ये 43 धावा जमवायच्या आहेत. 4 षटकामध्ये 43 धावा. SK वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 43 धावा जमवायच्या आहेत. आणि शिवांश संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. सामने अजून बरेचसे बाकी आहेत. शिवांश संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. इथे भर उन्हामध्ये सामना चालू आहे. तो म्हणजे शिवांश विरुद्ध SK वॉरियर्स. SK वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 43 धावा जमवायच्या आहेत. आणि शिवांश संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शिवांश
मला वाटतं वैयक्तिक पहिला व संघातर्फे पहिला षटक घेऊन दुर्गा आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केली आहे दुर्गा यांनी. हॅलो 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 हॅलो. तरी एसके वॉरियर्स संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. एसके वॉरियर्स संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. गाजलेले फलंदाज कोणेवाडी संघाकडून विनू गावडे. आन बान शान. सलामीचे फलंदाज एसके वॉरियर्स कडून विनायक आणि सुशांत. स्ट्राईकवर विनायक, नॉन स्ट्राईकवर सुशांत. विनायक गावडे नावाजलेले खेळाडू चंदगड पंचक्रोशीतील. षटकार चौकारांचे बादशाह अशी त्यांची ओळख विनायक यांची. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते विनायक. सामना करेल दुर्गा यांचा. पहिला चेंडू स्वैर चेंडू आणि ते संघाचं खातं खोलतंय एसके संघाचं एका धावेने. स्वैर चेंडू पहिली धाव निघते स्वैरच्या स्वरूपात. पुढील चेंडू घेऊन दुर्गा. चांगला असा चेंडू दुर्गा यांचा. विनायक बीड होतोय, रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात बीड होतोय. मालवणी संघाच्या म्हणजे महाराजा धोरा चराचे वडी. असो कायसो फटको लागलो तर लागलो. चांगली अशी गोलंदाजी दुर्गा यांची. पुढे चेंडू घेऊन दुर्गा यांचा. चांगला असा फटका सुशांत यांचा. फटका फसलाय आणि झेल खाली प्रत्येक आणि झेल बाद होतोय. आणि सुशांत इथे वैयक्तिक 0 या धाव संख्येवर बाद होतोय. पहिला झटका बसतोय एसके वॉरियर्स संघाला. सुशांत चांगला असा झेल प्रतीक यांचा. आता मात्र सुशांत यांची जागा घेण्यासाठी षटकार चौकारांचे बादशाह शिवा. पुढे निघून दुर्गा. सामना करायचा म्हणजे शिवा. चांगला असा फटका शिवा यांचा. मला वाटतंय पण चांगली अशी क्षेत्ररक्षण सुनील यांचा. 2 धावा निश्चित. चांगलं असं क्षेत्ररक्षण सुनील यांचं. 2 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. पुढचे निघून दुर्गा. सामना करायला म्हणजे शिवा. चांगला असा फटका. 1 धाव निश्चित. किती झाले? किती बॉल झाले? 4 बॉल. स्कोर
अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचली ती म्हणजे 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 1 विकेट 1 बाद 5 धावा झाल्यात. पुढील चेंडू घेऊन दुर्गा सामना करेल तो म्हणजे आता मात्र विनायक. चांगला असा चेंडू दुर्गा यांचा. विनायक काही समजू शकला नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन दुर्गा. दुर्गा यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दुर्गा सामना करेल तो म्हणजे विनायक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय विनायक यांचा. चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतय. 5 धावा 1 गडी बाद 5 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती म्हणजे 1 गडी बाद 5 धावा. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं षटक घेऊन पांडुरंग. पहिला चेंडू पांडुरंग यांचा सामना करेल तो म्हणजे शिवा. चांगला असा चेंडू 1 धाव निश्चित मिळू शकते. आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे विनायक. सामना करेल पांडुरंग यांचा. विनायक टू पांडुरंग. चांगला असा फटका विनायक यांचा आणि गटात क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा निघाल्या. गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथे एकही धाव नव्हती, तिथे 2 धावा निघाल्या. संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. सांगायचं झालं तर या ठिकाणी फोंड्यामध्ये फार्मागुडीच्या ग्राउंडवर आमच्या काकांच्या आशीर्वादाने फटका फसलाय आणि ते अशोक इथे झेलबाद करतोय विनायक याला. धरणातील पाणी पिऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विनायक यांचा आणि फटका फसतोय आणि झेलबाद होतोय विनायक. पांडुरंग यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं सांगायचं झालं तर या फार्मागुडीच्या ग्राउंडवर आमच्या काकांच्या आशीर्वादानं तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली. या क्रिकेट प्रेमीच्या 5व्या पर्वात अतिशय उत्कृष्ट असा खेळ होत आहे. धरणातलं पाणी पिऊन बहुतेक तुम्ही सर्वजण असाल. धरणातील जरी पाणी नसलं तर तुम्ही एनर्जी ड्रिंक पिऊन खेळा, पण असाच खेळ आम्हाला दाखवत राहा. आता मात्र विनायक यांची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे स्वप्नील. पुढील चेंडू घेऊन पांडुरंग आणि ते चांगली अशी गोलंदाजी त्रिफाचित करतोय स्वप्नील. याला आल्या पावली माघारी जातोय स्वप्नील. आता मात्र स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे समीर. आणि कायसा मोठे फटके खेळण्याचा मनसुबा स्वप्नील याचा आणि त्रिफाचित होऊन परततोय स्वप्नील. 0 या धावसंख्येवर. घरला जावा, घरला स्वप्नील. बॉल दिसेना तुम्हाला. आणि मला वाटतं इथे ऊन जोराचं चाललंय त्याच्यामुळे हिला दिसत नाहीये स्वप्नीलला. पांडुरंग यांची चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू घेऊन पांडुरंग
आणि मला वाटतं हॅट्रिकचा चेंडू असेल हा. चांगला असा चेंडू. एक धाव. किती राहिले रे? एक राहिला का बॉल? एकच राहिला. किती राहिले बॉल? पुढील चेंडू घेऊन पांडुरंग सामना करायला तो म्हणजे शिवा. चांगला असा फटका स्ट्रेट आणि ते गचा क्षेत्ररक्षण प्रतीक यांचा. इथे चेंडू अडवला गेला पाहिजे होता आणि इथे चेंडू सुटतोय आणि 4 धावांसाठी जातोय. किती झाले स्कोर? स्कोर काय आला? 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 13 धावा. 30 पाहिजे ना रे अजून. 12ला अजूनही 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 43 पाहिजे ना त्यांना. आता किती झाले? 13 झाले ना भावा. 12 चेंडू मध्ये एसके वॉरियर्सला अजूनही 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. वैयक्तिक पहिला व संघातर्फे तिसरा चेंडू घेऊन अमान सामना करायला तो म्हणजे समीर. चांगला असा चेंडू. अतिशय गचा विकेट किपिंग म्हणावी लागेल दुर्गा यांची. पुढील चेंडू घेऊन अमन सामना करायला म्हणजे शिवा आणि फटका फसलाय आणि झेल खाली सागर आणि चांगला असा गडी बाद करतोय तो म्हणजे अमन. शिवा यांना माघारी परतावं लागतंय. अनिल हॅलो. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सागर यांच्यातर्फे. संघाच्या वतीनं पुढचा बॉल आणि हा मिस झालेला आहे बॅट्समनला. आठ बॉलला 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि हा पुढचा बॉल आणि अतिशय सुंदर प्रकारे टळवलेला आहे आणि हा षटकार अतिशय सुंदर एकदम खतरनाक. समीरच्या बॅटमधून निघालेला हा उत्कृष्ट असा षटकार. ओ झेल बाद होता होता वाचला तो समीर. दुर्गाला काहीच बॉल दिसत नाहीयेत. दुर्गा उठा तुम्ही. सर बसून चालायचं नाहीये तुम्हाला. होतं उन्हात असं होतं सर.
शेवटचं षटक घेऊन आलाय तो सागर कोंडेकर. सहा 6 बॉल बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. षटकारांची आतषबाजी झाली पाहिजे तरच ही मॅच विन होईल. शिवांश 11चे कॅप्टन सुनील जाधव यांच्या जीवात जीव येतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय तो सागरचा पुढचा चेंडू आणि हा उंच टोळलेला वाह. चेंडूच्या खाली आहे तो आणि हा मिसफिल्ड. यांनी चौकार चौकार अडवण्यात यश येत आहे ते परेशला. परसू बॅट्समन कोण आहे? समीर. षटकारांची आतषबाजी झाली पाहिजे जर ही मॅच जिंकायची आहे तर. SK वॉरियर्स 3 षटकारांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अतिशय अतिटतीचा सामना या ठिकाणी पार पडत असताना फार्मागुडीच्या ग्राउंडवर अतिशय रोमांचक. फील्डमध्ये बदल केलाय तो शिवांश 11चे कॅप्टन सुनील जाधव यांनी. सुनील जाधव अतिशय उत्कृष्ट. सागरचा पुढचा चेंडू परेशसाठी. परेशने हा उंच टोळलेला चेंडू सीमारेषा बाहेर जातोय तो 6 रनांसाठी. 6. अशा तऱ्हेने धावसंख्या वाढते. अशीच षटकारांची आतषबाजी पाहिजे परेश जर हा तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. धावसंख्या पोहोचतोय 30. हॅलो. अजून 4 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे जर हा सामना जिंकायचा आहे. मी वारंवार बोलतोय जर हा सामना जिंकायचा आहे तर 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. बिना लक्ष्य SK के वॉरियर जिया ला. नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता, 1-2 रन लेके क्या करेंगे, छक्के मारे बिना मज़ा नहीं आता. यही अभी आने वाले 4 बॉल में यही रिक्वायरमेंट है यदि SK वॉरियर्स को आपने जीत हासिल करनी है तो. ज्योतिबा ऐकलंयस ना, आत्ताचा हा डायलॉग तुझ्यासाठी होता. SK वॉरियर्स सागरचा पुढचा चेंडू छोटासा रनअप घेऊन सागर कोंडेंचा पुढचा चेंडू आणि काहीसा बीट झालेला आहे. सिंगल 1 धावेवरती समाधान मानलं होतं आणि हा गचाळ क्षेत्ररक्षण सागर. दुर्गा रानडे हा काय करतोय? दुर्गा रानडेचं हे गचाळ क्षेत्ररक्षण वारंवार दिसतंय. दुर्गा तुला बॉल दिसत नसेल तर चष्मा घाल. दुर्गा हा अष्टपैलू खेळाडू आहे. जेवढं उत्कृष्ट असं बॅटिंग करतो, उत्कृष्ट बॉलिंग करतो, तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तो. आणि हा बीट झालेला आहे. नाही, सिंगल धावसंख्या घेतोय तो. अशा तऱ्हेने धावसंख्या होते DJ संदेश प्लीज गाणं लावा. 33. 1 बॉलला 12. सुनीलच्या जीवात जीव येतोय. पुढचा चेंडू आणि हा सुनीलच्या दिशेने टोळलेला चेंडू. सुनीलने सिंगल धावसंख्येवरती आणि हा सामना जिंकलेला आहे शिवांश 11ने. सुनीलच्या चेहऱ्यावरती हास्य दिसायला मिळतंय. 10 रननी सामना जिंकलेला आहे शिवांश 11ने. शिवांश इलेव्हन यांचे शिवांश 11चे कॅप्टन पॅव्हलियनकडे परतताना शिवांश इलेव्हन यांचे अभिनंदन. सॉरी, शिवांश 11चे कॅप्टन आहेत बाळा. ज्योतिबा लांडे अतिशय उत्कृष्ट असे डान्सर यांचा एक डान्स येथे सादर करत आहोत. आत्ताच्या सामन्यामध्ये एक अप्रतिम डान्स झालेले ज्योतिबा लांडे आहेत ते.
बाळकृष्ण मॅन ऑफ द मॅच, शिवांश इलेव्हनचे कॅप्टन. आता होणारा सामना हा कोस्टल फायटर वर्सेस हर्षा स्ट्रायकर. कोस्टर फायटर वर्सेस हायस्टार स्ट्रायकर. आता जेवढी चांगली मॅच आम्ही बघू की घरला जा. भावी वाड्या सागर गोंडेकर उत्कृष्ट असं गोलंदाजी